माननीय किसनदादा जाधव, त्याचप्रमाणे पिंपरी ग्रामविकास मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय अंकुशदादा जाधव, त्याचप्रमाणे आमचे तात्या विजयदादा कुरळे मामा आणि त्याचबद्दल सर्व खेळाडू. आज सांगण्याचा एकच उद्देश की स्वर्गीय विशाल 11 आयोजित गेले गेले 3 वर्ष लगातार चांगल्या पद्धतीने आणि शॉर्ट पिरियड मध्ये कशा पद्धतीने नियोजन असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वर्गीय विशाल क्रिकेट संघ यांच्या सर्व सदस्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो की चांगल्या पद्धतीने आणि गेल्या 4 दिवसाच्या आतमध्ये हे नियोजन केलं त्यांनी आणि चांगल्या पद्धतीने क्रिकेटचे सामने कशा पद्धतीने खेळता येतात, सुसज्ज टाइम पिरियड, फक्त 12 सामने दिवसाला, अशा पद्धतीने फक्त 2 दिवसामध्ये 24 सामने आणि वेळेचं योग्य प्रकारे कशा पद्धतीने नियोजन करता येईल. 6 वाजता कंप्लीट मॅच फायनल संपवली हे योग्य पद्धतीने नियोजन असल्याशिवाय होत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वर्गीय विशाल क्रिकेट संघ यांच्या पूर्ण सदस्यांना जातं, कारण खूप चांगल्या पद्धतीने ते नियोजन करतायत. त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो आणि सर्व क्रिकेट रसिकांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी एक आराव संघ आणि देऊर संघ हे 2 संघ रायगड जिल्ह्यामधून अत्यंत दूरवरून इथे फायनल पर्यंत आले आणि खेळामध्ये हार जीत ही होतच असते. त्यामुळे कोणत्या संघाला जीत मिळाली, कोणत्या संघाला हार मिळाली त्याच्याकडे लक्ष न देता पुढच्या वेळेस आपण कशा पद्धतीने जिंकेल याच्याकडे आपण लक्ष द्यावे ही मी सर्वांना ह्या प्रसंगी इथे व्यक्त करतो. आणि आपल्या सर्व युवकांच्या वतीने मी इथे आपल्या बैसर विभागाचे अध्यक्ष माननीय किसनदादा जाधव, त्याचप्रमाणे पिंपरी ग्राम विकास मंडळाचे कार्याध्यक्ष आणि सर्व ग्रामस्थांना विनंती करतो, आपल्या गावातील मुलांना खेळपट्टी चांगल्या पद्धतीने आहे पण येण्या जाण्यासाठी रस्त्याचं खूप सारी अडचण आहे, तर त्यावरती आपल्या माध्यमातून जे करता येईल त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावे. आणि येणाऱ्या वर्षामध्ये मी अपेक्षा करतो, समजा जर इथे खेळपट्टी असेल तर तो येणारा रस्ता चांगल्या पद्धतीने असेल असं मी इच्छा व्यक्त करतो सर्वांच्या वतीने. आणि ह्याच्याकडे माझ्या मते आपल्या गावातील सर्व जणांना विनंती आहे की ह्याच्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं, युवकांना खेळण्यासाठी आपण प्रवृत्त करावं त्याच्याकडून, जेणेकरून आपल्यामध्ये नवनवीन युवक तयार होतील आणि आपल्या भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजामधून कोण ना कोणतरी IPL खेळेल, स्टेट लेवलला जाईल किंवा काही ना काहीतरी होईल, या हिशोबामधून आपण त्याच्याकडे वाटचाल करत जाऊ. आणि याच प्रसंगी मी पुन्हा एकदा स्वर्गीय विशाल क्रिकेट संघ चे सर्व सदस्यांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी मला इथं बोलावलं, यथोचित मान सन्मान केला, त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचा आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जयेश भाऊ. यानंतर आपल्या सर्वांना मानवत मार्गदर्शन करण्यासाठी मी सन्माननीय ग्रामपंचायत पिंपरीचे प्रथम सरपंच सन्माननीय किसनदादा जाधव यांना विनंती करतो की आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना वंदन करून, तसेच आज आपल्या पिंपरी गावामध्ये स्वर्गीय विशाल 11 संघ आयोजित क्रिकेट सामन्यांसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर तरुण मित्रांना मी एवढंच सांगतो की आज आपण जे क्रिकेटचे सामने चांगल्या प्रकारे नियोजन करून चांगल्या प्रकारे पार पाडले त्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. कारण आपण हे जे नियोजन करता ते नियोजन थोड्या दिवसामध्ये करता, त्याच्यामुळे तुमची संपूर्ण गडबड होते. कारण मला तर 2 दिवसापूर्वी कळलं की असे सामने भरवायचे आहेत म्हणूनसाठी. तर आपण यापुढे चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे नियोजन करा. तुम्हाला सर्वांना आमच्याकडून चांगलं सहकार्य राहील अशी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि जे क्रिकेटर आहेत त्यांना एकच सांगतो, क्रिकेट हा खेळ चांगला आहे पण आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. कारण शिक्षण शिकून क्रिकेट खेळा, नाहीतर काही मुलं कसं क्रिकेटच्या मागे लागून आपलं शिक्षण सोडतात आणि
जर आपलं पुढे भवितव्य घडवायचं आहे तर क्रिकेट हा तुमचा जरी खेळण्याचा अवश्य चांगला खेळ असला तरी शिक्षण हे फार महत्वाचं आहे. तर आपण शिक्षणामध्ये जरूर लक्ष द्या आणि चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळले, कोणी कोणत्या प्रकारचा वादविवाद नाही झाला. म्हणजे आपल्याकडे नियोजनच चांगलं आहे. पिंपरी गाव हा सगळ्याच कार्यक्रमामध्ये नियोजन चांगलं करतो. आज आपल्याकडे चांगले चांगले समालोचक आहेत, सुरेंद्र सारखे चांगले समालोचक आहेत, राकेश सारखे किंवा आपले सगळेच मुलं, म्हणजे आता कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं, आज आपल्याकडे एक चांगला युवा नेता म्हणा किंवा युवा कार्यकर्ता जयेश सारखं आपलं काम करतोय, चांगलं हे करतो, म्हणजे गावासाठी त्याची फार अपेक्षा येतात. तर आपण सर्वांनी एकत्र मिळून आपल्या ह्या तरुण मित्रांसाठी क्रिकेटचं मैदान असणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतोय, पण काही गोष्टीमध्ये यश येतंय येत नाही. तरी आता आपलं ग्रामविकास मंडळ आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याकडे असलेलं अतिक्रमण काढल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला खेळाचं मैदान देण्यासाठी आपल्या ग्रामस्थ त्याच्यासाठी कटिबद्ध असतील आणि आम्ही त्याच्यासाठी संपूर्ण सहकार्य करू. आणि आपण असे हे सामने भरवले, आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केल्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो धन्यवाद दादा, आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं. तर आपल्या सर्वांचा अधिक वेळ न दवडता आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. सर्वप्रथम या पारितोषिक वितरण सोहळ्याला शेवटच्या अंतिम सामन्याचा सामनावीर ठरतो, ज्याने या सामन्यामध्ये एक षटक हाताळताना 2 गडी बाद करून 2 धावा दिल्यात, तो आहे